नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, या ठिकाणी बघा जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी आपण आज या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. या प्रश्नपत्रिकेचा मित्रांनो पॅटर्न बघा जे की 80 गुणांसाठी 80 प्रश्न असा असणार आहे. ओके मित्रांनो, बघा महत्त्वाचं म्हणजे आज या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्नसंच पाहणार आहोत ते प्रश्नसंच 100% बघा परीक्षेमध्ये येणारी आहेत, म्हणून एकही प्रश्न मिस करू नका. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. पाहण्यासोबत वही पेन घ्या आणि संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या. ओके, तर आता बघा प्रश्न पहिला काय म्हणतो. तर पहिला लता दीनानाथ मंगेश पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो बघा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. तर ते म्हणजे बघा की क्रमांक मित्रांनो नरेंद्र मोदी. आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे. तर मित्रांनो बघा इतिहासामध्ये विशेष असे महत्त्व असलेले जालियनवाला बाग हत्याकांड बघा बाग कोठे आहे. तर ते म्हणजे बघा की क्रमांक मित्रांनो ब अमृतसर या ठिकाणी बघा की पंजाब मित्रांनो या राज्यात आहे. ओके, लक्षात ठेवा. जर विचारलं जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला तर बघा जे की मित्रांनो 1919 वर्षी झाला. जर समजा तुम्हाला डेट सहित विचारलं तर बघा जे की 13 एप्रिल 1919 रोजी झालेला होता. ओके, समजा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ कोणी सरपदवीचा त्याग केला प्रश्न विचारला तर ते आहेत बघा जे की रवींद्रनाथ टागोर हे आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते. तर मित्रांनो बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बघा जी की क्रमांक क बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जाते. ओके, पुढे चुकीची बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सत्यशोधक समाज महात्मा फुले, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद, ब्राह्मो समाज राजा राम मोहन राय, डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यापैकी बघा चुकीची जोडी बघा बघा जी की क्रमांक ड मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असणार आहे. ओके, कारण मित्रांनो बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना आहे बघा जी की विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले. तर मित्रांनो बघा सुधारक बघा हे जे काही साप्ताहिक आहे कोणी सुरू केलं तर बघा जे की क्रमांक मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलं होतं. ओके मित्रांनो, बघा तुम्हाला पोलीस पाटील या एक्झामला जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्न विचारले जात नाहीत. फक्त सोपे सोपे प्रश्न मित्रांनो तुम्हाला जे काही बघा विचारले जातात, म्हणून तुम्ही या ठिकाणी जास्त खोलवर अभ्यास करू नका. फक्त बेसिक लेवलचे मित्रांनो बघा जे की ॲडव्हान्स बघा तुम्ही या ठिकाणी जर समजा माहिती ठेवली तर तुमचं बघा 100% ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होऊन जाईल. ओके, बघा पुढचा प्रश्न, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारी सर्वात शेवटचे परकीय कोण. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो पोर्तुगीज हे आहेत. मित्रांनो बघा भारतामध्ये सर्वप्रथम येणारे आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारे बी बघा जे की क्रमांक मित्रांनो पोर्तुगीजच आहेत. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर मित्रांनो बघा जीवरेखा सिंचन प्रकल्प हा बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा कोणत्या राज्यात आहे हा नाही तर बघा जे की कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर मित्रांनो बघा कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा जे की क्रमांक जालना या जिल्ह्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला. तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधील पहिला लोहमार्ग बघा जे की क्रमांक मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाला होता. ओके, जे की मित्रांनो बघा 1853 मध्ये सुरू झाला. लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे मित्रांनो चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा चिपी हे विमानतळ मित्रांनो बघा जे की क्रमांक सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात. तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे बघा जे की वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 3 अधिवेशने होतात. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा महत्त्वाचं सांगतो, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकून द्या. तुम्हाला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला बघा जे की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका. येत्या बघा जे की 8 फेब्रुवारी रोजी मित्रांनो आपलं जे की एक्झाम या ठिकाणी आहे, म्हणून बघा मित्रांनो वेळ खूप कमी आहे. लगे
आपला महाटोकळा बाय करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा या ठिकाणी देऊन टाका. ओके, बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर काय आहे पुढचा प्रश्न? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर मित्रांनो बघा यापैकी बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो जे की या ठिकाणी विधान परिषद नाही. ओके, याला सोडलं उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक बघा या तीनही राज्यामध्ये मित्रांनो जे की विधान परिषद आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे तर पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे? तर मित्रांनो बघा पंचायत राज ही बघा जी की प्रणाली आहे मित्रांनो बघा क्रमांक विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. ओके, लक्षात असू द्या. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर मित्रांनो बघा त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही बघा जी की क्रमांक मित्रांनो बळवंतराय मेहता समितीने बघा जी ठिकाणी मांडली होती. ओके, जे की बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे तर बघा GST हा खालीलपैकी कोणता कर आहे? तर बघा मित्रांनो GST हा बघा जी की खालीलपैकी कोणता कर आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक वस्तू व सेवा कर आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत? तर मित्रांनो बघा जी की सध्याचे आपल्या रिझर्व्ह RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो संजय मल्होत्रा हे आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा संजय मल्होत्रा बघा जी की आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 26वे गव्हर्नर आहेत. यांच्या अगोदर बघा जी की 25वे शक्तिकांत दास हे होते. ओके, जर पहिले गव्हर्नर विचारलं तर ते होते बघा जी की CD देशमुख हे मित्रांनो बघा जी की आपल्या RBI बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? तर मित्रांनो बघा निरोगी माणसाचा रक्तदाब हा बघा जे की मित्रांनो 80 ते 120 इतका असतो. लक्षात असू द्या. पुढे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर मित्रांनो बघा आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे बघा जे की क्रमांक नाशिक या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. पुढे भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामधील जे की मध्य रेल्वेचं मुख्यालय बघा जे की क्रमांक मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? तर मित्रांनो बघा महाराष्ट्राचा राज्य पशु बघा जे की क्रमांक मित्रांनो शिखरू नाही तर शेखरू हा आहे. लक्षात ठेवून घ्या शेखरू. ओके, पुढे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्याचा बघा जे की राज्य पक्षी ते म्हणजे बघा जे की क्रमांक हरिसाल हा आहे. ओके, लक्षात ठेवा. तुमच्यासाठी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्या मित्रांनो बघा जे की महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे? या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू कोणतं आहे ते. यासोबत मित्रांनो जर समजा तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.